शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे। आजचा विषय टरबूज आणि खरबूज लागवड याबद्दल आहे। मित्रांनो, टरबूज आणि खरबूज हे नगदी पिकं असून जर तुमची लॉटरी साधली, लॉटरीच म्हणावं लागेल कारण भाव आपल्या हाती नाही, जर तुम्हाला योग्य भाव मिळाला तर तुम्हाला मालामाल करणारं हे पीक आहे आणि एकरी 40 टन उत्पादन सुद्धा या पिकापासून मिळू शकतो। पण त्यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करणं गरजेचं आहे। जर नियोजन योग्य नसेल तरी या पिकामध्ये खूप मोठा लॉस होऊ शकतो। त्यामुळे आजचा विषय टरबूज पिकामध्ये आपण काटेकोर नियोजन कसे करावे, त्याचबरोबर खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, त्याचबरोबर मल्चिंग कोणती वापरावी, त्याचबरोबर वॉटर सोल्युबल खत कोणते वापरावे, फवारणीमध्ये कोणते प्रोडक्ट वापरावे, कोणत्या अवस्थेमध्ये कोणता प्रोडक्ट वापरल्याने काय फायदा होतो आणि एकरी 40 टन उत्पादन काढण्यासाठी आपल्याला झाडांची संख्या आणि एकाच झाडाला किती फळ लागतात याबद्दलचं डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे, पण 100% नॉलेज देण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णतः पाहावा लागेल। टरबूज उत्पादक शेतकऱ्याला 40 टनाचं उत्पादन घ्यायचंय, त्यांनी ह्या गोष्टी वेळेच्या वेळेवर करणं गरजेचं आहे। तुम्हाला मी शेड्यूल सांगितलं की बाबा 35 दिवसाला हे खत टाकायचे, तर 35 दिवसात ते 10 दिवसात शेड्यूल आहेत, हे काटेकोरपणे करा। 2 दिवस जर पुढे वाढले तर 2 दिवस तुम्हाला हा प्लॉट लांबणार आहे आणि वेळोच्या वेळी जर आपण एखादं नियोजन केलं तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट मिळू शकतो। जास्त वेळ न घेता मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर घेऊन जातो। स्क्रीनमध्ये बघा, टरबूज व खरबूज लागवड, एकात्मिक कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन विषय आहे टरबूज लागवड। मित्रांनो, टरबूज लागवड करत असताना आपल्याला काही शेड्यूल आम्ही बऱ्याच 3-4 वर्षापासून आम्ही या शेड्यूलवर काम करत आहे। या नियोजनाप्रमाणे नियोजन केलं तर 30 टनापासून 40 टनापर्यंत आपलं एकरी उत्पादन जाऊ शकतं। त्यामुळे वेळ चुकू देऊ नका। चला तर मग आपण बघूया की आपल्याला नेमकं या टरबूज आणि खरबूज या पिकामध्ये व्यवस्थापन कसं करायचं आहे। सर्वात बघूया आपण हंगाम कुठला असला पाहिजे। बघा, टरबूज आणि खरबूज हे दोन्ही पिके जवळपास सेम आहेत, 20-19 फरक आहे। या दोन्हीही पिकाला व्यवस्थापन जवळपास 20-19 सेम आहे। त्यामुळे मी टरबूज जरी म्हटलं तर तुम्हाला ज्याला खरबूज लावायचे त्यांनी टरबूजऐवजी खरबूज मानावं आणि या पद्धतीने हे शेड्यूल करावं। तर बघा, लागवडीचा हंगाम हा डिसेंबर ते जानेवारी हे 2 महिने आपण या 2 महिन्यामध्ये कधीही टरबूज आणि खरबूज लागवड करू शकतो। त्यानंतर आहे बघा टरबूजाच्या जाती। बघा, जाती निवडणं हे खूप गरजेचं आहे। जर जात व्यवस्थित नसेल तर आपला कितीही शेड्यूल तंतोतंत असला तरी उत्पादन मिळत नाही। त्यामुळे जातीची निवड चुकली की आपलं सगळं गणित कोलमडतं। त्यामुळं पहिला आहे मॅक्स, त्यानंतर हे आहे बाहुबली, 2 नंबरला आहे बाहुबली। याचे सुद्धा ही एक्सपोर्ट व्हरायटी आहे, ही सुद्धा खूप चांगली आहे। यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे मी इथे जास्त वेळ घेत नाही। त्यानंतर दुसरा आहे मेलोडी, ही सुद्धा खूप चांगली कॅप्सूल प्रमाणात असलेली कॅप्सूल आकाराची ही जात आहे। त्यानंतर आहे बघा कॅन्डी, ही सुद्धा जास्त उत्पादन देणारी, एक्सपोर्टला जास्त काळ टिकणारी जात आहे। त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये जी जात जास्त उत्पादन देते, ज्या कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देते किंवा जास्त उत्पादन देणारी जात तुमच्याकडे आहे ते तुम्ही निवडू शकता। पण शक्यतोवर चांगली जात निवडा। नवीन प्रयोग करण्यामध्ये आपला वेळ आणि पैसा बर्बाद होतो, त्यामुळे जे चालतं आहे तेच चालू द्या। त्यानंतर बघा खरबूजाच्या जाती, मी खरबूजामध्ये एकच जात रिकमेंड करू इच्छितो कारण त्या जातीचं उत्पादन चांगलं आहे, ती म्हणजे कुंदन। ही जी जात आहे खूप चांगला रिझल्ट देणारी, अतिशय रोगाला कमी बळी पडणारी, त्याचबरोबर जास्तीत जास्त उत्पादन देणारी, चवीला चविष्ट असणारी ही जात कुंदन आहे। तरी सुद्धा तुमच्या इकडे जी असेल ती तुम्ही लावू शकता। आता बघा, जमीन कशी हवी। जमीन ही निचरा होणारी असावी, पाणीच धरून ठेवणारी नसावी आणि जमिनीच्या मजदुरानुसार आपल्याला
त्याचं अंतर सुद्धा करावं लागतं. बघा, जर जमिनीचं प्रकार कोणता आहे त्यानुसार त्याचं अंतर हे कमी जास्त करावं लागतं. पहिले बघूया आपण, हलकी जमीन आहे, मुरमाड जमीन आहे, एकदम पांढरट जमीन आहे, 6 बाय 2 फुटावर तुम्हाला याची लागवड करायची आहे. दुसरी आहे मध्यम जमीन. जर मध्यम जमीन असेल तर 7 बाय 2 फूट आपण याचं अंतर घेऊ शकतो, आणि काळी जमीन असेल तर 10 बाय 1.5 फूट किंवा 10 बाय 2 फूट याचं आपल्याला अंतर घ्यावं लागणार आहे. लागवडीचं अंतर घेताना बघा की आपल्याला या पद्धतीनं लागवडीचं अंतर घ्यायचंय. स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसत आहे, झिगझॅग पद्धतीने आपल्याला एका बेडवर 2 वळी लावायच्या. 2 लॅटर मधलं अंतर आपल्याला 6 फूट घ्यायचंय, 7 फूट घ्यायचं आणि 10 फूट घ्यायचंय. आणि 2 रोपातील अंतर बघा, 2 रोपातील अंतर हे 2 फूट किंवा 1.5 फूट या पद्धतीने घ्यायचे. 1.5 किंवा 2 फूट हे 2 रोपातलं अंतर घ्या. 2 फुटापेक्षा जास्त अंतर घेऊ नका, कारण रोपांची संख्या जर कमी झाली तर उत्पादन घटण्यावर त्याचा परिणाम होत असतो. आता बघूया की जर आपल्याला 40 टनाचं उत्पादन काढायचं असेल तर एकरी संख्या, जी झाडांची संख्या आहे ती किती असायला पाहिजे. बघा, 7,000 पासून 9,000 पर्यंत आपली एकरी संख्या येते. कमीत कमी 7,000, जास्तीत जास्त 9,000, 10,000 पर्यंत सुद्धा काही ठिकाणी येऊ शकते. पण 7 ते 9 ही मध्यम संख्या आहे. आता बघा, 2 ते 3 फळं एका झाडाला असायला पाहिजे. म्हणजे एका झाडाला कमीत कमी 2 ते 3 फळं असणं कंपल्सरी आहे. 3 पेक्षा जास्त जर असतील तर अन्नद्रव्य जास्त द्यावं लागेल, 3 पेक्षा कमी असतील तर उत्पादन कमी येणार आहे. त्यामुळे 2 ते 3 फळं एका झाडाला असणं खूप मोस्ट आहे. त्याचबरोबर एका झाडाला 3 ते 5 किलो पर्यंत फळ असायला पाहिजेत, कारण मार्केटमध्ये 3 ते 5 किलोच्या वजनाच्या फळाला जास्त मागणी आहे. तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्ही एखादं फळ जर तुमच्या घरच्या न्यायचं असेल तर तुम्ही 3 किलो पासून 5 किलो पर्यंतच फळ उचलता. 10 किलोचं फळ किंवा 9 किलोचं फळ, 8 किलोचं फळ तुम्ही शक्यतो घेत नाही, कारण तेवढं घरामध्ये आजकाल हम दो हमारे दो आहेत. त्यामुळे जास्त संख्या नसल्यामुळं मोठाली फळं घरामध्ये आणत नाहीत. त्यामुळं फळाचं वजन हे 3 ते 5 किलो अतिशय उत्तम साईज आहे. त्यानंतर एकरी आपल्याला 35 ते 40 टनाचं उत्पादन तुम्हाला तुमच्या झाडाच्या संख्येवर मिळू शकतं. जर 3 ते 5 किलो जर तुमचा असेल तर 7×5 = 35 किंवा 9×5 = 45 टनापर्यंत सुद्धा निघू शकतं, जर 5 किलोचे फळ तुम्हाला प्रत्येक झाडाला लागलं तर. पण असं होत नाही, प्रत्येक झाडाला 5-5 किलोचे फळ लागत नाहीत. काही 3 किलो लागतात, काही 2 किलो लागतात, काही 5 किलो लागतात. या पद्धतीनं झाडाची संख्या असते. खत व्यवस्थापन बघा, प्रत्येक जण खत टाकत असतो, पण खत टाकताना कोणत्या अवस्थेमध्ये कोणता ग्रेड द्यायचा हे जर तुम्हाला परफेक्ट माहित असेल तर त्या ग्रेडचा परफेक्ट फायदा झाडाला होत असतो. त्यामुळं खत किती टाकता हे महत्वाचं नाही, त्यापेक्षा कसे टाकता हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या वेळेला कोणतं खत द्यायचं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. खत देण्याच्या पद्धती सुद्धा महत्वाच्या आहेत आणि खताचे प्रकार सुद्धा महत्वाचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचं विवरण आपण पुढे करणार आहोत. बघा, बेसल डोस सर्वात पहिलं खत कोणतं येतं? बेसल डोस, जे की बेड टाकायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या बेडवर टाकायचं आहे आणि त्याला जमिनी आड करायचं आहे. म्हणजे बरेच जण काय करतात की जमीन ते जे आपण खत मिक्स करतो ते बेडवर टाकून देतात आणि ते तसंच ठेवतात, त्यावर मल्चिंग टाकतात. त्यावर मल्चिंग न टाकता आपल्याला ते खत हे जमिनीच्या आड करायचं आहे. त्यामध्ये बेसल डोस मध्ये आपल्याला घ्यायचंय 10-26-26 हे 2 बॅग घ्यायचे. त्यानंतर वेस्टेज कंपनीचं ह्युमिक ग्रॅन्युल घ्यायचे 10 किलो. हे उत्तम सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी, पांढऱ्या मुळ्या वाढवण्यासाठी 1.5% ह्युमिक असलेलं ग्रॅन्युल फॉर्म मधलं ह्युमिक आहे. 10-26 मध्ये 10% नत्र, 26% स्फुरद, 26% पालाश या पद्धतीने आहे. त्यानंतर म्यूट ऑफ पोटॅश. बघा, जेवढे बी वजनाला जास्त भरणारे फळं आहेत, त्यामध्ये पपई असेल, केळ असेल, टोमॅटो असेल, काकडी असेल, हे जे वजनदार फळ आहेत, या वजनदार फळासाठी आपल्याला पोटॅशचं प्रमाण जास्त लागतं.
त्यामुळं आपण पोटॅश हे एक बॅग घ्या किंवा तुम्ही 2 बॅग सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. नंतर जर तुम्हाला पोटॅश द्यायची नसेल तर 2 ते 3 बॅग सुद्धा तुम्ही पोटॅश सुरुवातीला वापरू शकता, कारण पोटॅश लागू व्हायला जवळपास 30 दिवस लागतात. आणि जर तुम्ही बेसल डोस मध्ये पोटॅशचं प्रमाण जर 2 किंवा 3 बॅग टाकलं तर पुढचं जे पोटॅश ज्या टायमाला लागतं त्या टायमाला हे पोटॅश कामी येतं, उपयोगी येतं. त्यामुळे पोटॅश 1 बॅग टाका किंवा 2 बॅग टाकल्या तरी अतिशय उत्तम. बघा या 2 बॅग पोटॅश आणि 2 बॅग 10-26-26 झाल्या 4 बॅग आणि 10 किलो ह्युमिक ग्रॅन्युअल, या सर्वांची जर बेरीज केली तर जवळपास 410 किलो हे उत्पन्न होते. त्यामध्ये ॲग्री 82 हे आपल्याला खताला लावायचंय. 50 किलोच्या बॅगला 100 ml ॲग्री 82 लावायचे. आता हे का लावायचंय? कारण ॲग्री 82 जेव्हा तुम्ही खताला लागता तेव्हा खत लागू होण्याचा पिरियड हा कमी करतो. म्हणजे जर एखादं खत समजा पोटॅश आहे 30 ते 40 दिवस लागू व्हायला लागतं, तर तुम्ही पोटॅशला जर आपलं ॲग्री 82 लावलं तर याचं जे लागू होण्याचा काळ आहे तो अतिशय कमी होतो. म्हणजे 10 दिवसानं 15 दिवसानं तो कमी होतो, म्हणजे लवकर लागू होतो, खत जिरायला याची मदत होते. त्यानंतर बघा लागवडची दिशा उत्तर दक्षिण घ्या. याच्यामध्ये जास्त काय महत्वाची नाही, कारण ही वेल जास्त वाढत नाही, त्यामुळं सावलीचा काय जास्त परिणाम पडत नाही. पण हवा फिरती राहण्यासाठी आपल्याला उत्तर दक्षिण ही लागवडीची दिशा असणं गरजेचं आहे. मल्चिंग पेपर बघा, जर मल्चिंग पेपर तुम्ही आखत नसाल तर टरबूज करू नका. ड्रीप आखत नसाल तरी सुद्धा तुम्ही टरबूज करू नका. मल्चिंग पेपरची साईज आहे 20 ते 25 मायक्रॉनची घ्यायची. 20 मायक्रॉनची घेतली तरी चालते, वन टाइम यूज करा आणि फेकून द्या. 25 मायक्रॉनची तुम्ही एखाद्या वेळेस डबलच्या पिकाला सुद्धा वापरू शकता किंवा टरबुजावर तुम्ही दुसरं मिरची किंवा दुसरं काहीतरी पीक घेऊ शकता. जर तुम्हाला डबल पीक घ्यायचा असेल तर 25 मायक्रॉन वापरा, आणि डबल पीक घ्यायचं नसेल तर 20 मायक्रॉनची जरी तुम्ही पन्नी वापरली तरी चालेल. त्याचबरोबर ड्रीप हे 20 mm चं वापरा. 16 mm ला आता क्विट करा आणि 16 mm तुम्ही आता 20 mm वर जा. कारण जर तुम्ही नवीन ड्रीप आणत असाल तर 20 mm चं ड्रीप बाजारात आलेलं आहे, ते 20 mm चं ड्रीप लवकर भिजवतं. त्यामुळे 20 mm चं ड्रीप आपल्या टरबूज खतासाठी वापरायचं आहे, टरबूज पिकासाठी वापरायचं आहे. मातीत उपचार बघा, जेव्हा तुम्ही जमीन नांगरता वखरता त्यानंतर तुम्ही त्यापूर्वी सोयाबीन घेतली असेल किंवा दुसरं एखादं कुठलाही क्रॉप घेतला असेल, तर यावेळेस होतं काय की सोयाबीनच्या बुडावरली सगळी बुरशी किंवा पहिल्या पिकावरल्या मुळावरली सर्व बुरशी त्या जमिनीमध्ये असते. जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपद्रवी कीटक असतात. त्यासाठी माती उपचार करणं खूप गरजेचं आहे. माती निर्जंतुकीकरण खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला माती निर्जंतुकीकरण कधी करायचं बघा, आपल्याला 3 दिवस बेडवर पाणी द्यायचं ड्रिपनं, आणि 3 दिवस पाणी दिल्यानंतर माती उपचार हा 4थ्या दिवशी करायचा आहे. त्यामध्ये घ्यायचंय नीम ऑइल. नीम ऑइल काय करतं? अंडीनाशक आहे, म्हणजे जमिनीत असलेली सर्व प्रकारची अंडी मारतं. त्याचबरोबर जमिनीत असलेली बुरशी पण खतम करतं. त्याचबरोबर जमिनीमध्ये असलेले सूत्रकृमी सुद्धा मारण्याचं काम करतं. ते 10,000 ppm चं नीम ऑइल घ्या. घ्यायचंय ॲग्री प्रोटेक्ट, हे जैविक बुरशीनाशक आहे, वेस्टेज कंपनीचं जैविक बुरशीनाशक आहे. हे जमिनीमध्ये असलेल्या बुरशीवर जगतं आणि बुरशी नष्ट करतं, म्हणजे जमिनीमधली बुरशी येत नाही. त्याचबरोबर ह्युमिक घ्यायचंय, हे 6% वालं ह्युमिक आहे, अतिशय नॅचरल पद्धतीचं ह्युमिक आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला बाळ कडू देण्यासाठी, म्हणजे मुळांची वाढ करण्यासाठी, जे बी आहे त्या बियाला लवकर मुळं लागावी, रोपाला जास्तीत जास्त मुळं फुटावी, यासाठी आपल्याला ह्युमिक द्यायचं आहे. आणि जमीन भुसभुशीत करण्यासाठी, जमिनीचा पीएच मेंटेन करण्यासाठी, जमिनीचा सामू व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला ॲग्री 82 आपल्याला 500 ml वापरायचं आहे. त्या सर्वांचं प्रमाण 500 ग्राम, 500 ml, 500 ml आणि निंबू झाडात 1 लिटर आपल्याला सुरुवातीच्या वेळेला ड्रीप आथरल्यानंतर 4थ्या दिवशी पाणी देऊन टाकायचं आहे. ड्रीपने द्यायची अन्नद्रव्य. आता बघा, आपण बघूया की वॉटर सोल्युबल खते कोणती द्यायची, त्यानंतर आपण फवारणी व्यवस्थापन बघूया. बघा, लागवडीनंतर 8 ते 10व्या दिवशी आपल्याला पुन्हा एक ड्रिचिंग करायची आहे. ती करायची आहे बायो संजीवनी, निर्मल कंपनीचं आहे. हे आपल्याला 1 किलो द्यायचे.
त्यानंतर त्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचा आहे, 200 लिटर पाणी घ्यायचंय आणि रायझामिका आणि बायोसंजीवनी ही तुम्ही माती उपचार केला त्या दिवसापासून चौथ्या दिवशी तुम्हाला हे बायोसंजीवनी आणि मायक्रोरायझा याची ड्रिचिंग करायची आहे. हे बायोसंजीवनी मध्ये ट्रायकोडर्मा आहे आणि हे जे मायक्रोरायझा आहे ते मुळांची वाढ करतं. हे आपल्याला 4 दिवस भिजत ठेवायचे, त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि 5व्या दिवशी आपल्याला हे ड्रिप मधून सोडून द्यायचं. 5 दिवसापासून 15 दिवसापर्यंत काहीच सोडायचं नाही आपण, कारण दोन्ही जैविक ड्रिचिंग केलेले आहेत आणि कुठलीही जैविक ड्रिचिंग केल्यावर 5 ते 6 दिवस कुठलंही खत सोडता येत नाही. त्यामुळे आपल्याला 15 दिवसापासून आपलं खताचं नियोजन सुरू करायचंय. त्यामध्ये आपल्याला 19-19-19 15व्या दिवशी आपल्याला 3-19 किलो आपल्याला सोडायचं आहे आणि 15 ते 25 म्हणजे 10 दिवसाच्या मध्ये आपल्याला 10 किलो आपल्याला 19-19 सोडायचं आहे. आणि शक्यतोवर आपल्याला महाफीडचे खत घ्यायचे आहेत, कारण महाफीडचा रिझल्ट चांगला आहे. त्याचबरोबर आता नवीन एक जर महाफीड मिळत नसेल तर ॲग्रिसियाचे पण चांगले रिझल्ट आहेत, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता हे दर 3 दिवसांनी आपल्याला 3 किलो सोडायचं आहे ड्रिप मधून. लागवडीनंतर 20व्या दिवशी आपल्याला एक महत्वाचं काम करायचंय, ते म्हणजे 15 मत्स्यकारी ट्रॅप लावायचे आहेत आणि त्यासोबत आपल्याला 16 चिकट सापळे लावायचे. त्यामध्ये पिवळ्या कलरचे 8 लावायचे आणि निळ्या कलरचे जवळपास 8 लावायचे, म्हणजे 8-8 16 आणि 15 मत्स्यकारी कामगारांना सापळे लावायचे आहे. हे लावल्यावर आपल्या प्लॉट मध्ये कोणती कीड किती प्रमाणात आहे याची आपल्याला जाणीव होते आणि त्यानुसार आपल्याला कोणती फवारणी घ्यावी याचं मार्गदर्शन मिळतं. लागवडीनंतर 25 ते 35व्या दिवशी आपल्याला सर्वात महत्वाचा डोस द्यायचा, तो म्हणजे 12-61-00. यावेळी तुम्हाला वेल लागलेले असतात, वेलाला जास्तीत जास्त फांद्या याव्या म्हणून 12-61-00 हा ग्रेड आपण या ठिकाणी देत आहेत. त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त आतून अन्नद्रव्य उचलता यावं, त्यामुळं मुळाला ऍक्टिव्ह करण्यासाठी, जास्तीत जास्त मुळं वाढवण्यासाठी रूटमॅक्स आपल्याला ड्रिप मधून सोडायचं आहे. या दोन्हीचंही कॉम्बिनेशन करत असताना आपल्याला ॲग्री 82 सोबत घ्यायचं आहे. यामुळे होतं काय की हे दोन्ही घटकाला मुळांच्या कक्षेत नेऊन घालण्याचं काम ॲग्री 82 करत असतं जमिनीमध्ये खोलवर. कारण बऱ्याच वेळेस असं होतं आपली जमीन कडक असते आणि 6 इंचापेक्षा खाली पाणी जात नाही किंवा वरच्या भागामध्ये पाणी थांबून राहतं आणि ॲग्री 82 टाकलं तर हे पाणी जमिनीमध्ये जवळपास 16 इंच खोल घेऊन जातं. या रूटमॅक्सला आणि 12-61 ला सुद्धा जमिनीमध्ये 16 इंचापर्यंत खाली खोल घेऊन जाण्याचं काम ॲग्री 82 करत असतं. त्यामुळे सोबत कॉम्बिनेशन घ्यायचंय. आता याचं कॉम्बिनेशन कसं करायचं बघा. तुम्हाला हा 10 दिवसाचा प्लेट आहे, यामध्ये 3 किलो 12-61 घ्यायचे, 100 ml ॲग्री 82 घ्यायचे आणि रूटमॅक्स 150 ग्राम घ्यायचे. एका याच्यामध्ये मिक्स करायचंय आणि ड्रिपनं दर 3ऱ्या दिवशी सोडून द्यायचंय. लागवडीनंतर 3ऱ्या दिवशी वेल लागलेले असतात आणि वेलाला कॅल्शियम आणि बोरॉनची नितांत गरज असते. त्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे घ्यायचंय 10 किलो आणि सोबत घ्यायचं आपल्याला बोरॉन 500 ग्राम. आता याचं कॉम्बिनेशन कसं करायचं बघा. हे 3ऱ्या दिवशी आहे तर 10 किलो वन टाइम न सोडता कॅल्शियम नायट्रेट 5 किलो सोडायचं आणि 250 ग्राम बोरॉन सोडायचं. एक दिवस आड करून पुन्हा कॅल्शियम नायट्रेट 5 किलो सोडायचं आणि बोरॉन 250 ग्राम त्यामध्ये ड्रिप मध्ये सोडून द्यायचं. म्हणजे एकाच वेळेस जर आपण कुठलंही वॉटर सोल्युबल खत दिलं किंवा औषध दिलं तर वाया जाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं दोनदा करून दिलं तर अतिशय उत्कृष्ट परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. फुलधारणा बघा. फुलधारणेचा जो पिरियड आहे तो 35 ते 45 दिवसापासून आपल्याला फुल लागायला सुरुवात होते. या अवस्थेमध्ये जो ग्रेड आहे तो ग्रेड आहे 13-40-13. हा आपल्याला 25 किलो 13-40-13 हा ग्रेड जायला हवा आणि याचा कार्यकाळ हा 10 दिवसाचा आहे. आणि या सोबत आपल्याला रूटमॅक्स हे सुद्धा घ्यायचे. याचा आपल्याला दर 3ऱ्या दिवशी आपण 8 किलो 13-40-13 आणि रूटमॅक्स हे आपल्याला जवळपास
150 ग्राम आपल्याला प्रति ड्रिचिंग सोडायची आहे. त्यानंतर फळ 1 किलोचे व्हायला लागले की लागवडीनंतर जो 45 तो 55 दिवसाचा काळ असतो, यावेळेस आपल्याला फळ हे 1 किलो, कुठे अर्धा किलो, कुठे 1 पाव या पद्धतीने फळाची साईज आपल्याला दिसून येतं. अशा अवस्थेमध्ये आपल्याला 0,5234 स्फुरद आणि पालासचं प्रमाण आपल्याला जास्त असलं पाहिजे. यामुळं आपल्याला 0,5234 हे 15 किलो आपल्याला 10 दिवसात सोडायचं आहे. आणि याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे सुद्धा 10 किलो सोडायचं आहे. यामध्ये आपल्याला ग्रेड देताना दर 30 दिवसांनी 5 किलो हे 0,5234 आणि 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला ड्रिप माध्यमातून सोडायचं आहे. त्यानंतर 55 ते 65 दिवसापर्यंत आपल्याला 13,045 हा ग्रेड सोडायचा आहे 25 किलो. आता बरेच जण म्हणतील की सर यावेळेस तुम्हाला 0,050 तुम्ही सोडायला पाहिजे किंवा तुम्ही सांगायला पाहिजे, तर तुम्ही हे 13 म्हणजे नत्र का सांगता? बघा, जेवढे बी वेलवर्गीय पीक आहेत त्यामध्ये जर आपण शेवटच्या स्टेपला नुसतं 0,050 सोडलं तर रिझल्ट मिळतो, पण जे पीक आहे, जे झाड आहे ते लवकर खराब होतं. आणि त्यामुळे होतं काय की शेवटच्या स्टेप मध्ये जे जे लहान लहान फळ असतात झाडावर ते परिपूर्णपणे पोखवत नाहीत किंवा परिपूर्ण वजन देत नाहीत किंवा परिपूर्ण पक्व होत नाही. पण या अवस्थेमध्ये जर आपण नत्राचं प्रमाण ठेवलं तर क्लोरोफिलचं प्रमाण वाढून अन्नद्रव्य अपटेक करण्यास मदत होते. कारण नत्रामुळे लसलशीतपणा राहतो पानावर आणि लसलशीतपणा जेवढा जास्त राहील तेवढं अन्नद्रव्य ग्रहण केलं जातं आणि जेवढं अन्नद्रव्य ग्रहण केलं जातं तेवढं त्या फळापर्यंत पोहोचण्याचं काम हे पोटॅश करत असतं. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीला क्रियाशील करण्यासाठी आपल्याला 13,045 हा ग्रेड वापरायचा आहे आणि 25 किलो वापरायचा आहे. त्यासोबत तुम्ही या अवस्थेमध्ये आपल्याला मुळांची संख्या जास्त असणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्युमिक वापरायचं आहे. हे ह्युमिक आपल्याला 500 ml वापरायचं आहे आणि त्यासोबत ऍग्री 82 सुद्धा एकदा आपल्याला वापरायचा आहे. हा ग्रेड अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे हे तिन्ही प्रोडक्ट कंपल्सरी वापरायचे, यामध्ये एक्सक्यूज करायचं नाहीये. कारण यावेळेस तुमच्या फळाचं वजन, शायनिंग, चकाकी ह्या मिळणार आहे. त्यामुळे हा ग्रेड चुकवायचा नाही. आता हे कसं डिवाइड करायचं बघा. 10 दिवसाचा पिरियड आहे हा. त्याच्यामध्ये दर 3 दिवसांनी आपल्याला 5 किलो ते 8 किलो पर्यंत आपण टाकू शकता. 1 किलो आणून टाकायचं असेल तर मग 4 किलो टाका, 3 किलो टाका, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी वेळ मिळेल. कारण आता कसं होते, आपण जरी सांगितलं की बाबा 5 किलो टाका, पण एखादा काय लाईटचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळं 25 किलो हे 10 दिवसामध्ये ते 12 दिवसामध्ये गेलं पाहिजे आणि 500 ml ह्युमिक आणि 500 ml ऍग्री 82 हे 10 दिवसात गेलं पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं आहे. आता बघा, बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला माल रेडी असतो, प्लॉट रेडी असतो, पण अशा वेळी आपल्या प्लॉट मधील काही वेल हे मरायला लागतात. आणि हे मरायला लागण्याचं कारण आपल्याला जो ताण पडतो, पिकांच्या वेलांवर जो ताण पडतो त्यामुळं सुद्धा होतो. बऱ्याच वेळेस खाली मुळकूज लागण्याची सुद्धा दाट शक्यता असते. कारण पाणी आपण जास्त देत असतो त्या टायमाला आणि जास्त पाणी लागतं सुद्धा. अशा वेळेस मुळकूज होण्याची सुद्धा दाट शक्यता असते. त्यावेळी आपल्याला हे 2-3 प्रोडक्ट जर तुमचे वेल वाळत असतील तरच सोडा, अन्यथा सोडू नका. त्यामध्ये पहिला आहे बघा कुप्रोफिक्स. कुप्रोफिक्स हे 500 ग्राम UPL कंपनीचं आहे. त्यानंतर ह्युमिक 500 ml, कारण मुळ्या सुद्धा आपल्याला वाढवायच्या आहेत. नुसत्या ज्या मुळ्या बुरशीने खाल्ल्यात किंवा बुरशीने संपवल्यात त्या मुळ्या वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. ह्युमिक 500 ml सोडायचं आहे. आणि डॉक्टर प्लस हे सुद्धा आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे. 1 टाइम सोडा एवढं, कारण हे पर्यायच नाही. इथं जर मर लागली तर सर्वच्या सर्व वेल तुमचे वाढ जातील. त्यामुळं कुप्रोफिक्स 500 ग्राम, ह्युमिक 500 ml आणि डॉक्टर प्लस हे 200 ml जर वेल मरत होत असेल तरच सोडायचं, अन्यथा सोडायची गरज नाही. वजन व आकार वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं बघा. 60व्या दिवसामध्ये जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला वजन जास्त पाहिजे तर कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन
हे 60व्या दिवशी आपल्याला या ठिकाणी सोडायचं आहे. हे झालं आपलं खताचं व्यवस्थापन. आता आपल्याला फवारणीचं व्यवस्थापन करायचं आहे. फवारणीचं व्यवस्थापन जर योग्य पद्धतीने केलं तर डावणी मिल्ड्यू असेल, लाल कोळी असेल किंवा पांढरी माशी असेल, त्यानंतर यामध्ये नागाळी सुद्धा खूप त्रास देते, नागाळी असेल, ह्या सर्व गोष्टी होऊच नाही म्हणून ही फवारणी आहे. झाल्यावर आपल्याला सुद्धा फवारणी देता येते. पण ह्या जर फवारण्याचा जर वेळ आपण चुकवली नाही तर आपला प्लॉट कुठल्याच रोगाला बळी पडत नाही. त्यामुळं जो वेळ दिलेला आहे त्याच वेळ टाका, कारण आपण यामध्ये जे फवारणीचा जो वेळ दिलेला आहे तो दर 5व्या दिवशी आपल्याला फवारणी करायची आहे. त्यामुळे न चुकता 5व्या दिवशी फवारणी करा. पहिली फवारणी घ्यायची आपल्याला FMC कंपनीचं बेनेविया नावानं हा प्रोडक्ट मिळतो. हा जवळपास एकदा टाकल्यावर 15 ते 20 दिवस कुठल्याच प्रकारची आळी, कुठल्याच प्रकारचं रसशोषक किडी येत नाहीत. त्यानंतर ह्युमिक घ्यायचंय. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 2 मिली 1 लिटरला प्रमाण घ्यायचं आणि बेनेवियाचं सुद्धा 2 मिली 1 लिटरला प्रमाण घ्यायचंय. आणि ऍग्री गोल्ड ब्रँच फोडण्यासाठी वेस्टेज कंपनीचं ऍग्री गोल्ड हे स्प्रे मध्ये घ्यायचं आहे. आणि सोबत स्टिकर म्हणून कंपल्सरी प्रत्येक वेळी 10 मिली 15 लिटर पंपाला आपल्याला ऍग्री 82 घ्यायचं आहे. दुसरी फवारणी आपल्याला जाळ्या दिवशी करायची आहे. त्यामध्ये घ्यायचं आहे क्रोम हे फिश ऑइल प्लस नीम ऑइल प्लस अमिनो ऍसिड हा तिन्हीचा संगम यामध्ये आहे. आणि हे अतिशय उत्तम जैविक कीटकनाशक आहे. त्यामध्ये दुसरं घ्यायचंय साफ पावडर. याचं 2 ग्राम प्रति 1 लिटरला प्रमाण घ्यायचंय. आणि सोबत घ्यायचं चिलमॅक्स कॉम्बी. हे पूर्वा कंपनीचं आहे. चिलमॅक्स कॉम्बी हे मायक्रोन्यूट्रन आहे. अतिशय उत्तम रिझल्ट या चिलमॅक्स कॉम्बीचे आम्ही पाहिले. त्यामुळं चिलमॅक्स कॉम्बी आपल्याला घ्यायचं आहे. ऍग्री 82 कंपल्सरी स्टिकर मध्ये घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हा एक हार्मोन्स ऍक्टिव्ह करण्यासाठी यामध्ये उरुसा नावानं स्वयं कंपनीचं उरुसा नावानं मिळतं. याच्यामध्ये ऑक्झिन आहे जे की वेलांची लांबी वाढवतं. यामध्ये सायटोकायनिन आहे जे की सेल डिव्हिजन करण्याचं काम करतं. आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये अमिनो ऍसिड सुद्धा आहे जे की आपल्या प्लॉटला डेव्हलप करण्यामध्ये, वजन वाढवण्यामध्ये सुद्धा किंवा जाडी वाढवण्यामध्ये सुद्धा काम करत असतं. तिसरी फवारणीमध्ये आपल्याला बघा 15 दिवसांनी घ्यायची, कंप्लीट 15 दिवसांनी तिसरी फवारणी घ्यायची. त्यामध्ये पुन्हा बेनेविया टाकायचंय, कारण सुरुवातीच्या 30 दिवसाचा जो पिरियड असतो हा कीटकासाठी अतिशय घातक असतो. याच अवस्थेमध्ये आपल्याला नागाळी, याच अवस्थेमध्ये रसशोषक किडीचा प्रादुर्भाव, वेगवेगळ्या आळ्यांचा प्रादुर्भाव सुद्धा होत असतो. त्यामुळं बेनेविया घ्यायचंय, त्यामध्ये ह्युमिक घ्यायचंय, त्यानंतर उन्नती घ्यायचंय. प्रोटीन आहे, कारण वेलाला कॅल्शियमची आणि प्रोटीनची गरज असते. वेल जेवढे लांब वाढतील, जेवढे टाईट होतील, जेवढे मजबूत होतील, तेवढे जसं मानवाला प्रोटीनची गरज असते त्याच पद्धतीनं हे उन्नती यामध्ये प्रोटीन आहे. स्वयं इंटरनॅशनल ॲग्रो कंपनीचं हे प्रोडक्ट आहे. आणि याचं आपल्याला प्रोटीन मिळावे, झाडाला प्लांट प्रोटीन मिळावं, त्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे. आणि स्टिकर हे कंपल्सरी घ्यायचं आहे. त्यानंतर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, नागाळी येऊ नये, त्याचबरोबर लाल कोळी सुद्धा येऊ नये आपल्या पिकावर. या अवस्थेमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळं 1 मिली 1 लिटर साठी सुप्रीमो 77 हे घ्यायचं आहे. त्यानंतर शक्ती पॉवर हे सुद्धा एक मायक्रोन्यूट्रन आहे. हे आपल्याला स्प्रे मध्ये घ्यायचंय, किंवा तुम्ही तुमच्याकडे जे मिळेल एखादं मायक्रोन्यूट्रन ते घेऊ शकता. असं काही कंपल्सरी नाही, हेच घ्या. पण ज्याचे रिझल्ट चांगले मिळाले त्या कंपन्याचे मी तुम्हाला हे प्रोडक्ट सांगत आहे. त्यामुळे असं डोक्यात आणू नका की मी याच कंपनी सांगत आहे. मला जे चांगलं वाटलं ते मी सांगत आहे. रोको बुरशीनाशक घ्यायचं आपल्याला, कारण या अवस्थेमध्ये आपल्याला डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. या चांगलं रोको हे चांगलं डाउनी मिल्ड्यूसाठी खूप चांगलं काम करतं. त्याचबरोबर ऍग्री 82 कंपल्सरी, नो प्रॉब्लेम. त्यानंतर 5वी फवारणी घ्यायची आहे. 5व्या फवारणीमध्ये आपल्याला मॉस घ्यायचे. हे जवळपास 30% अमिनो ऍसिड बेस असलेलं ऍग्री मॉस आहे. यामुळं झाडामध्ये फळ गाळण्याची जी प्रक्रिया असते ती खूप कमी होते. बऱ्याच वेळेस असं होतं की फुल अवस्थेमधून फळामध्ये रूपांतर करायचं असतं, म्हणजे 25व्या दिवशी फुल लागून फळामध्ये रूपांतर होण्यास मदत होते काही ठिकाणी. तर हे फुल लागलेलं फळामध्ये रूपांतर व्हावं, हे फुलगळ होऊ नये म्हणून आपल्याला मॉसचा वापर करायचा आहे.
30 मिली 15 लिटरच्या पंपाला वापरायचा आहे, म्हणजे 2 मिली प्रति पंप प्रति 1 लिटरचं त्याचं प्रमाण आहे. यामुळे होतं काय की झाडामध्ये स्ट्रेंथ येते, त्यावेळेस झाड पटापट गर्भावस्थेकडे वळतं आणि जास्तीत जास्त फुलांची संख्या आपल्या प्लॉटमध्ये वाढते. त्यानंतर एक अळीनाशक यामध्ये इमामॅक्टिन आहे 5%, हे 10 ग्राम प्रति लिटर मध्ये घ्यायचे, EM1 नावाने मिळतं. त्यानंतर डुपॉन्ट कंपनीचं क्रुझेट नावाने मिळतं, डुपॉन्ट कंपनीचं, हे सुद्धा आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचंय आणि ऍग्री 82 हे कंपल्सरी घ्यायचं आहे. 6वी फवारणी आपल्याला 3ऱ्या दिवशी घ्यायची आहे, त्यामध्ये घ्यायचंय मॉस. या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला मॉसची खूप गरज असते. त्यामध्ये नंतर घ्यायचं एक मायक्रोन्यूटन लॅबरल नावानं आहे, BASF चं, खूप जबरदस्त मायक्रोन्यूटन आहे. त्यानंतर एक अतिशय महत्वाचं बुरशीनाशक घ्यायचंय नेटिव्ह, जे बायर कंपनीचं आहे, खूप चांगलं बुरशीनाशक. यावेळेस या बुरशीनाशकाची नितांत गरज असते, कारण बुरशीमुळे जे होणारे रोग आहेत या ठिकाणी थांबले जातात. ऍग्री 82 कंपल्सरी आहे, त्यात काही डाऊटच नाही. 7वी फवारणी आपल्याला 45व्या दिवशी घ्यायची आहे आणि यामध्ये पायरॅक्झल हे जे बुरशीनाशक आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर ॲम्प्लिगो हे जे कीटकनाशक आहे हे सुद्धा आपल्याला सिजंटा कंपनीचा ॲम्प्लिगो घ्यायचं आहे. यावेळेस तुम्हाला अळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव दिसत असतो, त्यामुळं ॲम्प्लिगो 2 ml 1 लिटर पाण्याला घ्यायचं आहे, प्रमाण मागे पुढे होऊ शकतं. त्यानंतर लिजेंट बघा, हे लिजेंट सुद्धा FMC कंपनीचं आहे, अतिशय उत्कृष्ट. यामुळे आपल्या फळांची जाडी वाढण्यास, वजन वाढण्यास, त्याचबरोबर शायनिंग चकाकी येण्यास सुद्धा हे लिजेंट खूप महत्वाची भूमिका बजावतं. त्यामुळं लिजेंट आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचंय आणि ऍग्री 82 सोबत घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, या पद्धतीने जर आपण खत व्यवस्थापन केलं, वॉटर सोल्युबल खतांचं नियोजन केलं आणि फवारणी व्यवस्थापन केलं, तर नक्कीच तुमचा जो उद्देश आहे एकरी 40 टन हा उद्देश साध्य होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन होईल. अधिक माहितीसाठी वेळेनुसार कमी जास्त होत असतं, एखाद्या वेळेस प्लॉटवर तुमच्या एखादा रोग येऊ शकतो, तर तुम्ही हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, यावर तुम्ही तुमचे फोटो टाकून या समस्येवर काय करावं याबद्दल सविस्तर माहिती विचारू शकता. सो थँक यू, विश यू वेल्थ.